विदर्भातील शाळा 23 तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे, परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ याला विरोध करतात आणि 23 तारखेला विदर्भातल्या शाळा सुरू करणार नाही असा निर्णय घेतलेला आहे। माझ्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस सर आहेत। सर, का असं वाटतं, सरकारच्या निर्णयाचा का विरोध करता तुम्ही? आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे निवेदनं पाठवले। अगदी माननीय मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना निवेदनं देऊन झाले, सगळ्या अधिकाऱ्यांना देऊन झाले, पण आम्हाला आजपर्यंत त्यांनी चर्चेला बोलावलेलं नाही। खरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातील 80% शिक्षण व्यवस्था आम्ही चालवतो, पण आम्हाला आज सरकार आम्हाला या गोष्टीबद्दल कोणतेही क्रेडिट द्यायला तयार नाही आहे। आमच्या ज्या आर्थिक मागण्या आहेत त्या पूर्णतः प्रलंबित आहेत। त्याच्यावेळी आज शाळा चालवणं जवळपास दुरापस्त झालेलं आहे। इलेक्ट्रिकचे बिलं, कॉर्पोरेशनचा टॅक्स आणि इतर खर्च कुठून करायचे हा व्यवस्थापनासमोर उभा राहिलेला प्रश्न आहे आणि त्यामुळे आम्ही शासनाला कोर्टाने सांगितल्यानंतरही शासन ऐकत नाही आहे। विदर्भातल्या शाळा 26 जून नंतर सुरू करावं असं माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिले असतानाही केवळ कोणत्या तरी अधिकाराच्या अट्टहासापायी की महाराष्ट्रात युनिफॉर्मिटी यावं म्हणून आधी तर त्यांनी 15 जूनपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा सुरू करायचा निर्णय घेतलेला होता, पण या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना कळलं आणि त्यामुळे ते आता 26 जूनच्या ऐवजी आम्ही काहीतरी केलं म्हणून 23 जूनला शाळा सुरू करायचा प्रयत्न करतात विदर्भातल्या। पण आज तुम्ही आम्हाला माहीत आहे की विदर्भाचं वातावरण काय चालू आहे। अजूनही मान्सून आलेला नाही, आजही 35 आणि 36% डिग्रीज टेम्परेचर आहे। अशा परिस्थितीमध्ये हे लहान पोरं शाळेमध्ये बसणार कसे? कारण शाळांमध्ये बहुतेक शाळांमध्ये तर इलेक्ट्रिसिटीसुद्धा नाही आहे। मग काय निर्णय झाला आता? म्हणून आता आम्ही निर्णय घेतला की आम्ही 23 जूनला कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाने सांगितलेला प्रवेशोत्सव होऊ देणार नाही, आम्ही शाळा त्या दिवशी बंद ठेवू। तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना कळवलं याबाबत? कळवलेलं आहे, पत्र दिलं आहे, त्याची प्रत आपल्या सगळ्यांना देण्यात आलेली आहे। काय मागण्या थोडक्यात सांगा? मागण्या अशा आहे की आमचा एक म्युन्सिपल टॅक्स जो आहे तो रद्द करा, कारण ते कोर्टाने आदेश दिलेले आहे। आमचं थकीत वेतनेतर अनुदान जे आहे ते ताबडतोब अदा करा। शिक्षकांची भरती ताबडतोब सुरू करा, कारण काही शाळांमध्ये शिक्षकच नाही। आणि जो अन्यायकारी निर्णय आहे संच मान्यतेचा तो ताबडतोब रद्द करून त्यामध्ये सुधारणा करावी। सरकारचा निर्णय तुम्ही मान्य करत नाही, कारवाई झाली तर 23ला समजा शाळा सुरू नाही केलं, तुम्ही कोणती कारवाई करणार आहे त्यांनी पहिल्यांदा सांगावं, मग आम्ही काय कारवाई करतात त्याचं फेस करू। कारण ते स्वतःच जर माननीय उच्च न्यायालयाचा आदेश मानत नसतील तर ते कोणत्या तोंडाने आमच्या कारवाई करायचा प्रयत्न करतील? किती शाळा तुमच्या या आंदोलनात सहभागी होणार? विदर्भातल्या सगळ्या शाळांना कळवलेलं आहे। मोर दॅन 70 ते 80% शाळा याच्यामध्ये पार्टिसिपेट होते। आम्हाला निश्चितरित्या आम्ही तुम्हाला सांगतो। आकड्यांमध्ये सांगायचं झालं किती शाळा? आकड्यांमध्ये मला शाळांचा किती शाळा विदर्भात आहे मलाच नाही माहीत। तुमच्या संस्थेची किती शाळा? माझ्या संस्थेची एकच शाळा आहे। नाही, तुमच्या शिक्षण संस्था महामंडळाचं आमचे जवळपास 7 ते 8 हजार मेंबर आहेत विदर्भात, नाही पूर्ण महाराष्ट्रात। खूप खूप धन्यवाद। 23 तारखेला विदर्भात शाळा सुरू न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं घेतलेला आहे। आता सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सायांचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।